हॅलो स्टुडंट्स, दिस इज आकांक्षा. तुमच्या सर्वांचं स्वागत करते मी अनलॉक PCMB अकॅडमीमध्ये. आणि आज आपला टॉपिक असणार आहे लायसोसोम. लायसोसोमबद्दलची सर्व माहिती, सर्व इन्फॉर्मेशन आपण या क्लासमध्ये घेणार आहोत. लास्ट क्लासमध्ये आपण शिकलो की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय असतं, त्याचबरोबर गॉल्जी बॉडीसुद्धा. आणि आजचा क्लास हा एकदम लायसोसोमवरती असणार आहे. आणि सर्वांना म्हणजे ज्या मुलांना डाऊट असेल लायसोसोममध्ये, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की इथं तुमचे सर्व कॉन्सेप्ट अगदी क्लिअर होणार आहेत. ओके, तर आपण स्टार्ट करूया आपल्या आजच्या क्लासला. तर आपण काय शिकलो एकदा तर लर्न करून घेऊया, त्यानंतर आपण पुढे जाऊया. आणि त्याचबरोबर मी सांगणार आहे एक्झॅक्टली लायसोसोम काय असतं, त्याचा काय वापर आहे, आणि सेलमध्ये कुठं असतं, कसं बनतात, आणि सर्व गोष्टी. ओके, आपण स्टार्ट करूया. एक्झॅक्टली आज आपण काय पाहणार आहोत, लायसोसोम. आता एक्झॅक्टली हे काय आहे, तर लायसोसोम आहे. लायसोसोम म्हणजे काय, नावातच अर्थ असते पहा. लायसिस याचा अर्थ काय आहे, लायसिस याचा अर्थ आहे ब्रेकडाऊन. त्याचबरोबर सोम, सोमाला म्हटलं जातं बॉडी. म्हणजे काय, बॉडी. तर ब्रेकडाऊन ऑफ सबस्टन्सेस ऑकर इन अवर बॉडी. तर सर्व याला काय म्हटलं जातं, पूर्ण गोष्टी याचं काय काम असतं, ब्रेकडाऊन करतं हे. ब्रेकडाऊन ऑफ कशाचं ब्रेकडाऊन करतं, सबस्टन्सचं ब्रेकडाऊन ऑफ सबस्टन्स इन अवर बॉडी. तर बॉडीमध्ये ब्रेकडाऊन करणारा एखादा सबस्टन्स प्रेझेंट असतो, त्यालाच आपण काय म्हणतो, इन अवर बॉडी, त्यालाच आपण काय म्हणतो, लायसोसोम असं म्हणतो. कळालं. आता हे लायसोसोम एक्झॅक्टली काय आहे, तर लायसोसोम आहे एक मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनल. काय आहे हे, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनल. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनल आहे. याच्यामध्ये खूप प्रकारचे, आता हे लायसोसोमचं स्ट्रक्चर असतं काही तर असं, तुम्ही लक्षात घेऊ शकता. याच्यामध्ये खूप सारे काय प्रेझेंट असतात, हायड्रोलिटिक एन्झाईम. हायड्रोलिटिक एन्झाईम्स यामध्ये प्रेझेंट असतात. आता एक्झॅक्टली हायड्रोलिटिक एन्झाईम काय, तर हायड्रोचा अर्थ होतो वॉटर, म्हणजे काय, H2O. आणि मी सांगितलं की लायटिक, वर सांगितलं लायसिस लायटिक याचा अर्थ होतो ब्रेकडाऊन. ओके, the breakdown occur in presence of water, so that's why hydrolytic enzyme त्याला म्हटलं जातं. कळालं का, पाण्याच्या प्रेझेन्समध्ये ब्रेकडाऊन केलं जातं. ओके, येस, त्यामुळे इथं नाव आलंय हायड्रोलिटिक एन्झाईम. तर मेन रोल आहे याचा इंट्रासेल्युलर डायजेशन. व्हॉट इज द मेन रोल ऑफ लायसोसोम, मेन रोल काय आहे त्याचा, इंट्रासेल्युलर इंट्रासेल्युलर डायजेशन ते करतं. सो इंट्रासेल्युलर डायजेशन म्हणजे नेमकं काय, इंट्रा याचा अर्थ होतो सेलच्या मध्ये. एक दोन गोष्टी असतात पहा, एक असती इंट्रा आणि दुसरी असती काय, इंटर. इंटर म्हणजे काय, बाहेर. इंट्रा म्हणजे काय, आतमध्ये. तर इंट्रासेल्युलर, सेल्युलर याचा अर्थ काय, सेलच्या आतमध्ये डायजेशन होतं, त्याला आपण काय म्हणतो, लायसोसोम होतं. आता डायजेशन कोणत्या फूड पार्टिकलचं असेल, नको असलेल्या गोष्टीचं असेल, किंवा स्वतः सेलचं सुद्धा असेल. ओके, तर हे सर्व काम कोणाचे आहेत, लायसोसोमचे आहेत. स्ट्रक्चर पाहून घेऊ आपण. त्याचं स्ट्रक्चर असते याचं स्पेरिकल. पुढे आपण शिकणारच आहोत, दाखवणारच आहे मी तुम्हाला डायग्राम थ्रू. तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पहा. इथं आपण फक्त एक ओव्हरऑल नॉर्मल व्ह्यू घेणार आहोत की कसं काय आहे ते. तर याचं जे आहे इंट्रासेल्युलर डायजेशन आपण पाहिलं, त्याचबरोबर याचं स्ट्रक्चर आहे काय, स्पेरिकल असं याचं स्ट्रक्चर असतं, गोलाकार स्ट्रक्चर असतं, किंवा इरेग्युलर सुद्धा याचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर याची साईज असते 0.2 to 0.8 मायक्रोमीटर एवढी. आणि यामध्ये आता तुम्ही पाहू शकता, मी एक वर्ड तुम्हाला सांगितलं इथं, हायड्रोलिटिक एन्झाईम. हायड्रोलिटिक एन्झाईम कोणते असू शकतात, तिथं असू शकतं प्रोटीएज, त्याचबरोबर असू शकतो लायपेज, त्याचबरोबर दुसरा कोणता असू शकतो इथं, न्यूक्लिएज, आणि परत ग्लायकोसिडेज. तर एक्झॅक्टली प्रोटीएज काय आहे, प्रोटीएज म्हणजे असा एन्झाईम, ते कशाला ब्रेक करेल, ब्रेकडाऊन कशाचं होईल, इथं प्रोटीनचं ब्रेकडाऊन होईल. नावातच अर्थ आहे. एज याचा अर्थ होतो, कुठल्याही शब्दाच्या शेवटी एज आलं याचा अर्थ काय, ते एन्झाईम आहे. ओके, काय डिनोट करतं ते,
एन्झाईम. लायपेज. लायपेज म्हणजे काय असेल सांगा पाहू. लायपेज याचा अर्थ होतो, अर्थ नाही सॉरी, लायपेज म्हणजे हा एन्झाईम ब्रेकडाऊन करतं कशाला, लिपिडला. न्यूक्लिएज कशाला करत असेल, न्यूक्लिक ऍसिडला. न्यूक्लिक ऍसिड. ग्लायकोसिडेज. ग्लायकोसिडेज कशाला ब्रेकडाऊन करतं, कार्बोहायड्रेटला. कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन इथं केलं जातं. त्यामुळे ब्रेकडाऊन होतं, डायजेशन होतं किंवा सेलला, आता जर सेल एखादी जुनी झाली असेल, पुराणी झाली असेल, तर त्या सेलला डायजेस्ट करण्याचं सुद्धा काम कोण करतं, लायझोझोम करतं. म्हणून त्याला म्हणतात सुसायडल बॅग्स. बॅग लाईक स्ट्रक्चर असतं जिथं सेल स्वतःचं स्वतः सुसाईड करते, त्याला आपण म्हणतो सुसायडल बॅग. ओके, बिकॉज दे कॅन डायजेस्ट डॅमेज सेल पार्ट और इवन द होल सेल. का म्हटलं जातं, बिकॉज दे डायजेस्ट डॅमेज सेल पार्ट, सेल पार्टची किंवा सेल ऑर्गेनल एखादा डॅमेज झाला असेल त्याला ते डायजेस्ट करण्याचं काम करतं. डायजेस्ट डॅमेज सेल ॲज वेल ॲज होल सेल, म्हणजे पूर्ण सेलला सुद्धा ते डायजेस्ट करतं. कोण, लायसोसोम. हे आहे लायसोसोम बद्दलचं एकदम ओव्हरव्ह्यू. पुढे जाऊ आपण. आता एक्झॅक्टली आपल्याला पाहायचे की लायसोसोम कसे बनतात. आता आपण पाहिलं लायसोसोम एक स्ट्रक्चर असतं, स्पेरिकल असं स्ट्रक्चर असतं. आणि त्या स्ट्रक्चरमध्ये काय प्रेझेंट असतात, हायड्रोलिटिक एन्झाईम प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल प्रोटीएज, लायपेज, न्यूक्लियस, ग्लायकोसिडेज. प्रोटीएज एन्झाईम हा आहे जे प्रोटीनला ब्रेकडाऊन करेल, लायपेज एन्झाईम लिपिडला ब्रेकडाऊन करेल, न्यूक्लियस न्यूक्लिक ॲसिडला, आणि ग्लायकोसिडेज, आता एवढेच एन्झाईम नसतात, त्यामध्ये 40+ एन्झाईम प्रेझेंट असतात. कळालं. हे आहे ओव्हरऑल व्ह्यू ऑफ लायझोझोम. आता पुढे पाहूया आपण एक्झॅक्टली लायझोझोम कशा प्रकारे बनतं. ओके, तर लायसोसोम कशा प्रकारे बनतात आपण पाहूया. हाऊ दे फॉर्म. आय होप की सर्वजण नोट्स बनवत असतील प्रॉपर एकदम. आणि बनवा, जे लोक बनवत नसतील नॉर्मल बेडवर झोपून कुणीही व्हिडिओ पाहायचा नाही. हाऊ दे फॉर्म. कोण, लायसोसोम. लायसोसोम कशा प्रकारे बनतात आपल्याला माहिती आहे, आपण अभ्यास केलाय न्यूक्लियसचा, सेलचा. आता हे काय आहे, न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसचे हे आहेत पोर. ही गोष्ट मी तुम्हाला मागच्या 2 लेक्चरपासून सांगत आलेली आहे, कारण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कॉन्सेप्ट आहे, एकदम बेसिक आहे. हे जे मी काढले हे आहेत न्यूक्लिअर पोर. काय आहे ते, न्यूक्लिअर पोर म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेनला असणारे छिद्र. ओके, त्या न्यूक्लियसमध्ये काय प्रेझेंट असतं, डीएनए. काय, डीएनए प्रेझेंट असतात. डीएनएचा लॉंग फॉर्म काय, डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड. तर डीएनए प्रेझेंट असतात. डीएनएचं इथं एक गोष्ट होते, कोणती गोष्ट होते ते सांगा, ट्रान्सक्रिप्शन होतं. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, डीएनएचं काय काम असतं, डीएनए काय करतं, डीएनए पासनं काय बनवतं, आरएनए बनवतं. आरएनए बनवतं. मग हे जे आरएनए आहे न्यूक्लिअर पोर थ्रू काय येतं, बाहेर येतात आरएनए. आरएनए कोणते असतात, mRNA असतात. ओके, त्या mRNAचं कन्वर्जन कशामध्ये होतं सांगा, mRNAचं कन्वर्जन होतं प्रोटीनमध्ये होतं. कुठं होतं, RER वर होतं. RER एक्झॅक्टली काय आहे, सो RER इज द रफ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम. एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम का होतं, कारण इथं प्रेझेंट असतात रायबोझोम. आता मला सांगा, युकॅरियोटिक सेलमध्ये कोणत्या प्रकारचे रायबोझोम असतात, तर 80S प्रकारचे. 80S. एस इज द सेडिमेंटेशन युनिट. सेडिमेंटेशन किंवा अजून त्याला सेटबर्ग युनिट सुद्धा म्हटलं जातं. सेटबर्ग युनिट. कळालं. तर आपल्याकडं काय आहे, प्रोटीन आहे. काय आहे, प्रोटीन आहे. कलर चेंज करून घेऊया, ग्रीन नको, व्हाईट घेऊ. येस. तर आपल्याकडं प्रेझेंट काय आहे, प्रोटीन. कुठं प्रोटीन प्रेझेंट आहे, हे स्ट्रक्चर आहे कोणतं, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम, RER इथं प्रेझेंट आहे. त्यावरती रायबोझोम्स. ओके, रायबोझोम प्रेझेंट आहे. प्रोटीन सुद्धा बनले. प्रोटीन बनतं त्या एका व्हेसिकलमध्ये बसतं. एका म्हणजे खूप साऱ्या व्हेसिकलमध्ये बसतं किंवा लिपिड SCR वरती बनतं. आपण पाहिलं, ज्या मुलांनी हे पाहिलं नसेल एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम, मी एकदम डिटेल वेमध्ये शिकवलेलं आहे, रफ काय असतं, स्मूथ काय असतं, त्यांनी तो व्हिडिओ पाहून घ्या. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम प्रोटीन बनवतं, तर स्मूथ काय बनवतं, लिपिड बनवतं.
तर जर या व्हेसिकलमध्ये प्रोटीन असेल तर इथं काय असणार, लिपिड असणार. ओके. लिपिड, आता हे प्रोटीन आणि लिपिड व्हेसिकलमध्ये बसले तर यांचं काम असतं सेलमध्ये ज्या ऑर्गेनलला प्रोटीन पाहिजे किंवा ज्या ऑर्गेनलला लिपिड पाहिजे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. ओके. प्रोटीन आणि लिपिड. आणि जर आता सेलच्या बाहेर, फॉर एक्झाम्पल ही एक सेल आहे आणि दुसरी एक इथं सेल आहे, आता या सेलला प्रोटीनची खूप गरज आहे, म्हणून हे जे प्रोटीन या सेलमध्ये बसलेले जे प्रोटीन आहेत तर हे प्रोटीन सेल मेम्ब्रेन असेल. आता हे काय असेल, सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन. तर सेल मेम्ब्रेन थ्रू हे प्रोटीन जातील बाहेर, कारण त्याचं डेस्टिनेशन काय आहे, ही दुसरी सेल. ओके. तर या सेलला प्रोटीनची गरज आहे, इथं आले वेसिकल, बाहेर निघून आले, नंतर हे वेसिकल जाणार दुसऱ्या सेलमध्ये. ओके. म्हणजे जिथं पोहोचायचं आहे तिथं ते वेसिकल पोहोचतील. एवढं कळालं. एवढं. आता रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रायबोझोमचं काम इतकंच होतं का, नाही. तर रायबोझोम एक गोष्ट बनवला, प्रोटीन आणि लिपिड. त्याचबरोबर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती काय बनवले जातात, हायड्रोलिटिक एन्झाईम अल्सो. काय बनवले जातात, हायड्रोलिटिक एन्झाईम. आता हायड्रोलिटिक एन्झाईम बनले आणि पुढे ते एन्झाईम कुठे जातील ते आपण पाहून घेऊया. ओके. तर एन्झाईम जे आहेत ते ऍसिड हायड्रोलेज असतात. एक्झाम्पल एन्झाईमचं आपण आधीच पाहिलो, कोणते एन्झाईम असतील, इथं प्रोटीएज असेल, त्याचनंतर लायपेज असेल, त्याचनंतर न्यूक्लिएज असेल, या प्रकारचे एन्झाईम इथं बनतात. ओके. एवढं कळालं. येस. पुढे जाऊ आपण, सर्वांनी नोट डाऊन करून घ्या. एन्झाईम बनले. आता त्यानंतर इथं आपण पाहिलं, आता त्याचा पाथ कोणता असेल, आपण पाहिलं प्रोटीन आणि लिपिड सेलच्या बाहेर गेले ते विसरून जा, ते पुढच्या सेलपर्यंत गेले, पोहोचले, त्याचं काम झालं. आता आपण पाहत आहोत एक्झॅक्टली की हायड्रोलिटिक एन्झाईम काय होते. हे हायड्रोलिटिक, सॉरी एक मिनिट, परत एकदाच लिहून घेऊ थोडंसं खाली. लेट्स चेंज द कलर, येल्लो घेऊ. येल्लो इज माय फेवरेट कलर. तर आपण पाहणार आहोत हायड्रोलिटिक एन्झाईम कुठं, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वरती. हे आहे 1 नंबर रफ. इथं घ्या तुम्ही, काय घेता, गॉल्जी बॉडी. ओके. तर आपण पाहू रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वरती काय होतं. इथं प्रेझेंट असतात काय, रायबोझोम. बरेच लोकांना, जे लोक स्टार्टिंग पासून व्हिडिओ पाहत असतील त्यांना वाटत असेल काय एकच एकच सांगायला लागला तुम्ही, बट दिस इज इम्पॉर्टंट. इट सिंथेसिस हायड्रोलिटिक एन्झाईम. काय, सिंथेसिस हायड्रोलिटिक, लिहून घ्या सर्वांनी. ओके. हायड्रोलिटिक एन्झाईम. हायड्रोलिटिक एन्झाईम इथं सिंथेसिस केले जातात कुठं, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वरती. एन्झाईम्स आर ऍसिड हायड्रोलेज. ओके. एन्झाईम काय असतात ते, ऍसिड हायड्रोलेज. Just like which enzymes are present in RER, that is protease, next is lipase, nuclease and so on. ओके. तर हे एन्झाईम कशामध्ये बसतील, एका वेसिकल मध्ये बसले. ओके. तर गॉल्जी बॉडीचा आपण शिकलो, गॉल्जी बॉडी सुद्धा शिकलो आपण. सिस आणि ट्रान्स फेस असतात. सिस ट्रान्स, सिस असतं, नंतर मिडल सिस्टरनेवाला असतं, नंतर असतं ट्रान्स फेस. तर हे वेसिकल कुठं जातील मला सांगा, तर हे वेसिकल जातील गॉल्जी बॉडीच्या सिस फेसकडे. आपण पाहिलं सिस फेसचं स्ट्रक्चर कसं असतं, ट्रान्सचं कसं असतं, मिडल कसं असतं, काय नाही, सर्व काय आपण पाहिलं. सॅक लाईक स्ट्रक्चर असतं, फ्लॅट असतं. ओके. त्याला आपण सिस्टरने म्हणतो. तर हे जे बनलेले काय आहेत, वेसिकल आहे, हे कुठं जाणार, ज्याच्यामध्ये एन्झाईम आहे ते कुठं जाणार, सिस फेसकडे. सिस फेसकडे गेलं, त्यानंतर इथून ते एन्झाईम जाणार इथं कुठं, मिडल सिस्टर्नेकडे. मिडल सिस्टर्नेवरती काय होतं, याचं मॉडिफिकेशन होतं, आपण पाहिलं. डी 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 फिर से आ गया. या, तर काय झालं इथं, मॉडिफिकेशन. मॉडिफिकेशन होतं प्रोटीनचं, आणि नंतर जे मॉडिफाय झालेले हायड्रोलिटिक एन्झाईम आहेत ते बाहेर कुठून पडतात, दिस इज द ट्रान्सफेस ऑफ गॉल्जी. तर हे जे ट्रान्सफेस आहे, तर इथून ते जे वेसिकल आहेत काय होणार, बाहेर पडणार.
आणि या व्हेसिकलमध्ये काय प्रेझेंट आहे? दीज एन्झाईम. कोणते एन्झाईम आहेत? ॲसिड हायड्रोलेज. असे एन्झाईम जे पाण्याच्या प्रेझेन्समध्ये लायसिस करतात, पाण्याच्या प्रेझेन्समध्ये ब्रेकडाऊन करतात. ओके, तर हे व्हेसिकलमध्ये प्रेझेंट आहे. हे कळालं. आणि जे व्हेसिकल गॉल्जी बॉडीमधनं बाहेर पडतात, फॉर एक्झाम्पल हा व्हेसिकल गॉल्जी बॉडीमधनं बाहेर पडला, यामध्ये जे एन्झाईम आहेत ते एन्झाईम ॲक्टिव्ह नाही आहेत, इनॅक्टिव्ह. इनॅक्टिव्ह एन्झाईम गॉल्जी बॉडीमधनं बाहेर पडले, ॲक्टिव्ह नाही आहेत, आणि त्याचमुळं त्याला म्हटलं जातं प्रायमरी लायसोसोम. कळालं? लायसोसोम कसा बनला ते? पहिल्यांदा स्टार्ट होतं रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवरती, तिथं बनतात एन्झाईम. एन्झाईम असतात इनॅक्टिव्ह. नंतर जातात गॉल्जी बॉडी. गॉल्जी बॉडीमध्ये सिस, मिडल फेस, नंतर ट्रान्स. मिडल फेसमध्ये त्यांचे होतात मॉडिफिकेशन वगैरे, पॅकेजिंग वगैरे होते. गॉल्जी बॉडीचं कामच असतं मटेरियलला पॅक करणं. नंतर ते एन्झाईम वगैरे जातात पुढं ट्रान्स फेज. ट्रान्स फेज, गॉल्जी बॉडीच्या ट्रान्स फेजमधनं एन्झाईम बाहेर पडून जे की इनॅक्टिव्ह एन्झाईम असतात त्यालाच आपण नाव देतो व्हॉट? प्रायमरी लायसोसोम. कळालं इथपर्यंत सर्वांना? येस. यामध्ये जे एन्झाईम असतात ते काय? इनॅक्टिव्ह हायड्रोलिटिक एन्झाईम असतात. पाण्याच्या प्रेझेन्समध्ये ब्रेकडाऊन होतं, पाण्याच्या प्रेझेन्समध्ये ब्रेकडाऊन होतं. ओके, नेक्स्ट आहे जेव्हा हे प्रायमरी लायझोसोम बाहेर पडतं. ओके, प्रायमरी लायसोसोम, जेव्हा हे प्रायमरी लायझोसोम सायटोप्लाझममध्ये बाहेर पडतं तेव्हा ते रिॲक्ट होतं किंवा ते भेटतं कुणाला? फॅगोझोमला. फॅगोझोम किंवा एंडोझोम याला भेटल्यानंतर कन्वर्ट होतं सेकंडरी लायसोसोममध्ये. कशात कन्वर्ट होतं? सेकंडरी लायसोसोममध्ये. कळालं? नाही कळालं? आम्हाला नाही कळालं फॅगोझोम काय आहे, एंडोझोम काय आहे. अचानक हे का आलं ते आपण पाहूया आता. एक्झॅक्टली फॅगोझोम काय आणि एंडोझोम काय आहे ते. ओके, येस, सर्वजण लिहून घ्या. तर एक्झॅक्टली व्हॉट इज फॅगोझोम अँड व्हॉट एक्झॅक्टली द एंडोझोम? व्हॉट इज फॅगोझोम अँड एंडोझोम? ओके, तर आपल्याला माहिती आहे काय काय माहिती आहे आपल्याला? हे आपलं काय? प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. ओके, तर एक मिनिट मी व्यवस्थित ड्रॉ करून घेते म्हणजे तुम्हाला कळेल. सेलच ड्रॉ करून घेऊ आपण. तर ही काय आहे? एक सेल आहे आपली. ओके, सेल आहे. सेलला भूक लागली, भूक लागली म्हणजे एखादं बाहेरचा पार्टिकल, कुठलाही बाहेरचा पार्टिकल आहे त्याला सेलमध्ये एंटर करायचे. ओके, आता दिस इज द फूड पार्टिकल असो, फूड पार्टिकल. आणि दुसरा एक गोष्ट आहे, एखादा बॅक्टेरिया आहे, खतरनाकवाला बॅक्टेरिया ज्याने अटॅक केलं, म्हणजे जे एखादा बॅक्टेरिया नाकातनं वगैरे कुठून तर आपल्या शरीरामध्ये आला. ओके, काही खाल्ल्यावरती, काही नको असलेल्या गोष्टी खाल्ल्या बाहेरच्या, तर बॅक्टेरिया वगैरे आपल्या बॉडीमध्ये आला, सेलमध्ये गेला पर्टिक्युलरली. हे फूड पार्टिकल जेव्हा सेलमध्ये जातं, इन्व्हॅजिनेशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन आपल्याला पाहायला मिळतं. बॅक्टेरिया जेव्हा जातं तेव्हा एंगल्फ करतो, फॅगोसिटिक खाऊन टाकतं सेल त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन थ्रू. ओके, प्लाझ्मा मेम्ब्रेनचा शेप आपल्याला चेंज झालेला दिसतो. आणि हे जे फूड पार्टिकल आहे ते काय येतं? मध्ये येतं. हे जे बॅक्टेरिया काय येतं? मध्ये येतं. आले? मध्ये आले. आता मला सांगा एंडोसायटोसिस म्हणजे काय? स्मॉल पार्टिकलचं ब्रेकडाऊन. तर यालाच म्हणतो आपण एंडोसायटोसिस. एंडोसायटोसिस म्हणजे काय? ब्रेकडाऊन ऑकर, ब्रेकडाऊन ऑफ स्मॉल पार्टिकल. नंतर आहे फॅगोसायटोसिस. याच्यामध्ये लार्ज पार्टिकल एंगल्फ केले जातात. एंगल्फ म्हणजे एकदम खाऊन टाकले जातात. याला काय म्हणतो आपण? फॅगोसायटोसिस. सायटोसिस. ओके, एंगल्फ केले जातात लार्ज पार्टिकल त्याला आपण. आणि नंतर हे जे कन्वर्ट होतं प्रोड्यूस. ओके, इन्व्हॅजिनेशन ऑफ सेल मेम्ब्रेन थ्रू मध्ये येतात आणि प्रोड्यूस व्हेसिकल काय फॉर्म करतात? व्हेसिकल बनवतात. ते व्हेसिकल असतात, त्या व्हेसिकलला म्हटलं जातं फॅगोझोम. आणि इकडे या व्हेसिकलला म्हटलं जातं काय? एंडोझोम. कळालं? फॅगोझोम आणि एंडोझोम एक्झॅक्टली काय आहे ते? येस, परत एकदा आपण पाहून घेऊ.
फॅगोझोम आणि एंडोझोम आम्हाला कळालं. परत एकदा रिवाइज करून घेऊ. सेलमध्ये येतात जेव्हा छोटे पार्टिकल येतात, जेव्हा स्मॉल पार्टिकल येतात सेलच्या जवळ, फूड पार्टिकल येतात, तेव्हा त्याला आपण म्हणतो एंडोझोम. आणि जेव्हा लार्ज येतात तेव्हा आपण म्हणतो त्याला फॅगोझोम. ओके. येस. एंडोझोम, फॅगोझोम, प्रोसेस एंडोसायटोसिस, दुसरी आहे फॅगोसायटोसिस. कळालं. आता आपल्याकडे काय प्रेझेंट आहे, हे यांची एंट्री तर झालेली आहे, कुठं सेलमध्ये एंट्री झालेली आहे दोघांचीही. तर आपल्याकडे कोण आहे, लायझोझोम. आपल्याकडे रेडी बसलेला कोण आहे, लायझोझोम रेडी आहे. कशासाठी, तर यांना ब्रेकडाऊन करण्यासाठी. इथं आलेला आहे लायझोझोम. लायझोझोम कुठून आला, लायझोझोम आला गॉल्जी बॉडीकडनं. गॉल्जी बॉडीच्या ट्रान्सफेजमधनं लायझोझोम बाहेर पडला, त्यालाच आपण म्हणतो प्रायमरी लायझोझोम. प्रायमरी लायझोझोम बाहेर पडला तर हे प्रायमरी लायझोझोम या दोघांपैकी दोघांना मिळतं, किंवा जेव्हा जे आलं त्याला मिळतं. फॉर एक्झाम्पल ते मिळतं फॅगोझोमला. फॅगोझोमला मिळालं आणि काय बनलं, सेकंडरी लायझोझोम. सेकंडरी लायझोझोम आपल्याला पाहायला मिळतो. कळालं. आणि आता मला इथे सांगा, हे प्रायमरी लायझोझोम आहे, यामध्ये काय इनॅक्टिव्ह एन्झाईम आहेत. फॅगोझोम आहे फूड पार्टिकल किंवा एखादा बॅक्टेरिया वगैरे. तर हे एन्झाईम आणि एन्झाईम काय करतात, बॅक्टेरियाला मारून टाकतात, खाण्याचं काम करतात. ओके. आता फॉर एक्झाम्पल इथं जर फूड पार्टिकल असेल, प्रायमरी लायझोझोम फूड पार्टिकल सोबत मिळाला, प्रायमरी लायझोझोम प्लस फूड पार्टिकल, तर त्या फूड पार्टिकलचं ब्रेकडाऊन होऊन कशामध्ये कन्व्हर्जन होतं, रेसिड्युअल बॉडी. ओके. रेसिड्युअल बॉडीमध्ये त्याचं कन्व्हर्जन केलं जातं. आता नेमकं रेसिड्युअल बॉडी बनते कशी पहा. इथं आपण पाहिलं की हे काय होतं, प्रायमरी लायझोझोम होता प्लस फॅगोसोम, ब्रेकडाऊन झालं. आता त्यामध्ये काही इम्पॉर्टंट गोष्टी असतील, इथं जर फूड असेल, कोणतं फूड असेल, तर हे जे फूड आहे याला ब्रेकडाऊन केलं आणि याच्यामध्ये जे पाहिजे असलेला पार्ट बाहेर सेलमध्ये पाठवण्यात येतो आणि नको असलेल्या पार्टला काय म्हटलं जातं, रेसिड्युअल बॉडी. रेसिड्युअल. तर ही रेसिड्युअल बॉडी सेलच्या बाहेर प्लाझ्मा मेम्ब्रेन थ्रू एक्झोसायटोसिस या प्रोसेसनी बाहेर टाकली जाते, सेलच्या बाहेर टाकली जाते. कळालं सर्वांना एक्झॅक्टली हे काय असतं ते. आणि हे जे रेसिड्युअल आहे त्यालाच म्हटलं जातं टर्शरी लायझोसोम. ओके. तर प्रायमरी लायझोझोम होते जेव्हा गॉल्गीच्या ट्रान्सफेजमधनं एखादा वेसिकल बाहेर पडला, इनॅक्टिव्ह एन्झाईम ज्याकडे असतील त्याला म्हणतो प्रायमरी. जेव्हा प्रायमरी लायझोझोम एका फॅगोझोम किंवा एंडोझोम सोबत मिळतो तेव्हा बनतो सेकंडरी लायझोझोम. आणि जेव्हा त्या दोघांची रिॲक्शन होते, चांगला असलेला जे सेलला गरजेचा पार्ट आहे ते बाहेर टाकण्यात येतं आणि नको असलेला पार्ट उरतो, त्याला म्हणतो रेसिड्युअल बॉडी किंवा त्याला म्हणतात टर्शरी लायझोझोम. ओके. तर टर्शरी लायझोम सेलच्या बाहेर एक्झोसायटोसिस थ्रू बाहेर टाकला जातो. पण जर हे नको असलेला पार्ट सेलमध्ये राहिला तर आपल्याला डिसीज वगैरे होतात, डिसऑर्डर वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. कारण जास्त नको असलेला पार्ट जर आपल्या बॉडीमध्ये राहिला तर ऑब्व्हियसली काही ना काहीतरी आपल्याला होईल. ओके. तर हे होतं पूर्ण कशी बनतं काय नाही ते. तर पुढे जाऊ आपण, एक्झॅक्टली याची स्लाइड थ्रू आपण पाहू. तर इथं एक डायग्राम दिलेली आहे मी, या डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता एक्झॅक्टली एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे आहे, सेल मेम्ब्रेन, दिस इज गॉल्जी ॲपॅरेटस. गॉल्जी ॲपॅरेटसच्या ट्रान्सफेजमधनं हे पहा तुम्ही, वेसिकल बाहेर पडले. इथं नाव दिलेलं आहे लायसोसोम, याला प्रायमरी लायझोझोम तुम्ही म्हणू शकता. हे फूड पार्टिकल हे काय एक्स्ट्रा सेल्युलर आहेत. एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे काय, सेलच्या बाहेरच्या साईडला प्रेझेंट आहेत. हे एंडोसायटोसिस थ्रू मध्ये आल्याच्या नंतर याची रिॲक्शन कशासोबत झाली, या प्रायमरी लायझोझोम सोबत झाली. बघा इथं पाहू शकता तुम्ही, रिॲक्शन झाली प्रायमरी लायझोझोम सोबत. त्यानंतर हे रिॲक्ट झाले दोघं, जे सेलला पाहिजे होतं ते सेलच्या मध्ये आलं, नको असलेला पार्ट सेलच्या बाहेर टाकण्यात आला, एक्झोसायटोसिस अँड एलिमिनेट करण्यात आलं.
कळालं. आणि इथं याला म्हणतात डायजेस्टिव्ह व्हॅक्यूल, म्हणजे जे सेलनी डायजेस्ट केलं, जे सेलला हवं होतं त्याला म्हटलं जातं डायजेस्टिव्ह व्हॅक्यूल. कळालं इथं सर्वांना? येस. पुढे पाहू, ज्या मुलांना स्लाइड्स थ्रू जायचं असेल त्यांनी इथं लिहून घेऊ शकता, एक्झॅक्टली स्लाइड्सवरनं समजून घेऊ शकता, रिवाईज पण होऊन जाईल तुम्हाला. व्हॉट एक्झॅक्टली लायझोझोम? सो लायझोझोम्स आर द मेम्ब्रेन बाउंड वेसिकल. काय आहे लायझोझोम्स? एक मेम्ब्रेन बाउंड वेसिकल आहेत, मेम्ब्रेनला बाउंड असलेला वेसिकल, स्मॉल आहे, सॅक लाईक, इट कंटेन डायजेस्टिव्ह एन्झाईम, ब्रेकडाऊन होतं अनवॉन्टेड मटेरियल इनसाइड द सेल. कुठं होतं? सेलच्या आतमध्ये अनवॉन्टेड मटेरियलचं ब्रेकडाऊन केलं जातं, म्हणून त्याला म्हटलं जातं सुसायडल बॅग ऑफ द सेल. डिस्कवरी केली क्रिस्टियन डे ड्युएनेन 1955मध्ये, 1955मध्ये डिस्कवर केलं. आता याचा शेप आहे स्पेरिकल, इरेग्युलर असतो, साईज असतो 0.1 टू 1.2 मायक्रोमीटर एवढा. नेक्स्ट आपण पाहू. हो भाई, ये क्या हो रहा है? येस. ओरिजिन अँड स्ट्रक्चर. ओरिजिन आहे लायझोझोमचं, ओरिजिन काय आहे, कशापासून बनतात ते आपण पाहिलं, गॉल्जी बॉडीच्या. कुठनं? ट्रान्सफेसपासनं बनलं जातं. गॉल्जी पॅक हायड्रोलिटिक एन्झाईम, गॉल्जी हायड्रोलिटिक एन्झाईमला पॅक करते, जस्ट लाईक विच एन्झाईम्स आर दे? ते एन्झाईम असतात प्रोटीएज, न्यूक्लियस, लायपेज वगैरे या प्रकारचे एन्झाईम असतात. आता हे कुठं पॅक करते? वेसिकलमध्ये पॅक करते, विच बिकम प्रायमरी लायझोझोम. आणि काय बनतं त्यापासून? प्रायमरी लायझोझोम बनतं. स्ट्रक्चर आहे सिंगल मेम्ब्रेन आहे, लिपिडचं बायलेअर सुद्धा आपण याला म्हणतो, म्हणजे लिपिड बायलेअर इथं असतं. इनसाइड याचा पीएच असतो लगभग 4.8 जितना. इट मेंटेन प्रोटॉन एच प्लस पंप. पीएच बॅलेन्स करायचा असतो. आणि इथं हायड्रोलिटिक एन्झाईम, जसं की मी तुम्हाला सांगितले की 40पेक्षा जास्त हायड्रोलिटिक एन्झाईम व्हेसिकलमध्ये प्रेझेंट असतात. कशाच्या व्हेसिकलमध्ये? प्रायमरी लायझोझोम. ओके. तर प्रायमरी लायझोझोम एक्झॅक्टली काय आहे ते पाहून घ्या. प्रायमरी लायझोझोम काय? न्यूली फॉर्म लायझोझोम फ्रॉम गॉल्जी ॲपॅरेटस, गॉल्जी बॉडी, गॉल्जी कॉम्प्लेक्स. इट कंटेन इनॅक्टिव्ह एन्झाईम. ॲक्टिव्ह एन्झाईम तिथे नसतात, ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. इनॅक्टिव्ह एन्झाईम असतात. नो सबस्ट्रेट एट, म्हणजे तिथं सबस्ट्रेट ॲड झालेला नसतो. इट स्मॉल असतात, युनिफॉर्म असतात, क्लिअर वेसिकल असतात. इट ॲक्ट ॲज अ स्टोरेज फॉर्म ऑफ हायड्रोलेज. हायड्रो याचा अर्थ होतो वॉटर, जसे मी तुम्हाला सांगितलं. इट ऑल्सो कॉल्ड प्रोलायसोसोम. प्रोलायसोसोम सुद्धा त्याला म्हणतात. प्रायमरी प्रो एकच शब्द आहे. ओके. नेक्स्ट पाहू आपण सेकंडरी लायझोझोम बद्दल. तर सेकंडरी लायझोझोम फॉर्म बाय फ्युजन ऑफ प्रायमरी लायझोझोम विथ फॅगोझोम किंवा और एंडोझोम. फॅगोझोम किंवा एंडोझोम सोबत जेव्हा प्रायमरी लायझोझोम मिळतो, प्रायमरी लायझोझोम कुणासोबत? फॅगोझोम किंवा एंडोझोम सोबत मिळतो, तेव्हा याला ॲटोफॅजिक. जेव्हा तो फॅगोझोम प्रायमरी लायझोझोम जेव्हा याच्यासोबत मिळतो त्याला म्हणतात ॲटोफॅजिक व्हॅक्यूल. एन्झाईम बिकम ॲक्टिव्ह. त्यातले जे एन्झाईम ॲक्टिव्ह होतात, साईट ऑफ ॲक्च्युअल डायजेशन, तिथं डायजेशन स्टार्ट होतं. इट रेग्युलेट शेप विथ पार्शली डायजेस्टेड कंटेंट, परफॉर्म हेट्रोफॅजी, एक्सटर्नल पार्टिकल, ॲटोफॅजी, ओल्ड ऑर्गेनल. स्वतःच्या स्वतः ऑर्गेनलला डायजेस्ट करून टाकतो, किंवा हेट्रो दुसऱ्या पण सेलमधनं येणाऱ्या पार्टिकलला ते डायजेस्ट करण्याचं काम करतं. कोण? लायझोझोम. ओके. आता आपण पाहू एक्झॅक्टली टर्शरी बॉडी काय असते. टर्शरी लायझोझोम काय असतं, रेसिड्युअल बॉडी काय असते. तर रेसिड्युअल बॉडी काय असते? फायनल स्टेज असतं डायजेशनचं. इट कंटेन अनडायजेस्टेड रेसिड्यू, जे डायजेस्ट झालेला पार्ट म्हणजे नको असलेला पार्ट यामध्ये प्रेझेंट असतो. डेन्स असतं, डार्क इरेग्युलर स्ट्रक्चर असतं. कुठल्याही प्रकारचा ॲक्टिव्ह एन्झाईम इथं नसतो, वेस्ट असतं फक्त. एक्झोसायटोसिस थ्रू सेलच्या बाहेर टाकलं जातं, ऑर स्टोअर स्पेशली इन न्यूरॉन्स मसल, सेलमध्ये हे स्टोअर केलं जातं. अँड कॉल्ड ॲज द रेसिड्युअल बॉडी. त्यामुळेच त्याला काय म्हणतात? रेसिड्युअल बॉडी म्हणतात. ओके. येस. आता आपण पाहूया एक्झॅक्टली फंक्शन काय आहेत. फंक्शन आहेत त्याचे इंट्रासेल्युलर डायजेशन, म्हणजे काय? ब्रेकडाऊन करतं मॅक्रोमॉलिक्युलचं, जस्ट लाईक प्रोटीन, लिपिड, DNA, कार्बोहायड्रेट आणि हायड्रोलिटिक एन्झाईम सुद्धा त्यामध्ये प्रेझेंट असतात. इंट्रासेल्युलर डायजेशन, सेलच्या आतमध्येच डायजेस्ट करतं ऑर्गेनलला किंवा कोणत्या मटेरियलला. डिफेन्स मेकॅनिझममध्ये सुद्धा येतं, डिस्ट्रॉय करतं इन्व्ॅडिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. जसं मी तुम्हाला सांगितलं की बॅक्टेरिया एखादा आपल्या शरीरामध्ये आला आणि सेलमध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला मारण्याचं काम कोण करतं? लायझोझोम करतं. डिफेन्स मेकॅनिझममध्ये सुद्धा लायझोझोमचं खूप जास्त
काम आहे. नेक्स्ट आहे ऑटोलिसिस. नावामध्येच अर्थ आहे. ऑटो याचा अर्थ होतो सेल्फ, लिसिसचा अर्थ होतो ब्रेकडाऊन. ड्युरिंग एक्स्ट्रीम स्टेजेस इट लायझोसोम रिलीज एन्झाईम काय करतं ते रिलीज करतं. लीड सेल्फ डिस्ट्रक्शन म्हणजे स्वतःचं स्वतः डिस्ट्रक्शन करणं. हेन्स कॉल्ड ॲज सुसायडल बॅग. ओके, त्यामुळे त्याला सुसायडल बॅग असं म्हटलं जातं. इट ऑल्सो रिमूव्ह ऑफ सेल डेब्रीज. सेलमध्ये नको असलेल्या गोष्टी. क्लिअर डेड सेल म्हणजे एखादी आता जर सेल डेड झाली तर ती लायझोसोममध्ये जाऊन मरते. रिमूव्ह वॉर्न आउट स्ट्रक्चर, मेंटेन सेल क्लीननेस, सेल हाऊसकीपिंग. सेलला क्लीन करण्याचं काम सुद्धा कोण करतं? लायझोझोमद्वारा केलं जातं. ओके, ये क्या हो रहा है भाई? येस. नेक्स्ट इज स्टोरेज अँड रिसायकलिंग. ब्रेक्स कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल, रिलीज सिम्पल युजेबल मॉलिक्यूल. आता याचं काम काय असतं? फक्त मारणं नसतं, तर ज्या गोष्टीमध्ये कामाच्या गोष्टी आहेत त्याला रिसायकल करण्याचं काम सुद्धा लायझोझोम करतं. पहा लायझोझोम किती इम्पॉर्टंट आहे आपल्या सेलमध्ये. इट सपोर्ट मेटाबॉलिझम अँड न्यूट्रियंट रिकव्हरी. न्यूट्रियंट रिकव्हरी सुद्धा लायझोझोमच्या द्वारे केली जाते आपल्या सेलमध्ये. येस, तर इथपर्यंत होतं लायझोझोम बद्दलची सर्व माहिती. आपण सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. स्टार्टिंगपासून आपण पाहिलेलं आहे की लायझोझोम काय असतं, प्रायमरी काय असतं, सेकंडरी काय असतं, सर्व काही गोष्टी आपण डिटेलमध्ये शिकलेलो आहोत. आणि आता नेक्स्ट क्लासमध्ये आपण पुढचा सेल ऑर्गॅनल एखादा पाहू. आणि ज्या मुलांना हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ज्यांचे कॉन्सेप्ट क्लिअर झाले असतील त्यांनी लाईक करा. आणि एक गोष्ट, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जे मुलं नवीन आहेत, पहिल्यांदाच पाहत आहेत, त्यांनी सबस्क्राईब करा. कारण असेच मजेदार व्हिडिओ